थोर विचारवंत मानवतावादी साहित्यिक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। देशभरात आणि जगभरामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे ही एक विचारधारा आहे आणि जगण्याचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे। इथली बुरसटलेली व्यवस्था, समाज व्यवस्था जी आहे, यांनी जे मिथ्ये इथे निर्माण करून ठेवली होती, त्याच्यातलं सत्य अण्णाभाऊ साठे यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तळलेली नसून श्रमिकाच्या हातावर तळलेली आहे। इथली संकल्पना अशी होती इथल्या समाज व्यवस्थेची की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली आहे। पण अण्णाभाऊ साठेंनी एक वेगळी संकल्पना मांडली की इथली पृथ्वी ही श्रमिकाच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या हातावर तरलेली आहे। म्हणजे या पृथ्वीवर जे काही चांगलं घडतं हे कष्टकरी माणूस घडवतो आणि माणसाच्या हातातून घडते। इथं दुसरी कुठलीही ताकद, कुठलीही शक्ती हे मानवाचं कल्याण करू शकत नाही। अशा प्रकारचे विचार डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी या समाजामध्ये रुजवलेले आहेत। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा जगभरातले जे मानवतावादी महामानव आहेत, त्यांच्या विचाराचीच पेरणी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। समाजाला समजेल अशा साध्या पद्धतीने केलेली आहे आणि त्यांनी सांगून पण ठेवलेलं आहे की जग बदल घालून निघाव, सांगून गेले मला भीमराव। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत तेच विचार अण्णाभाऊ साठेंनी सांगण्याचा परत एकदा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। आणि मग त्यांच्या साहित्यामध्ये हे कष्टकऱ्यांना, मजुरांना, श्रमिकांना अत्यंत चांगल्या प्रतीचा दर्जा त्यांनी दिलेला आहे। त्यांच्या साहित्यामध्ये कुठेच स्त्रियांची अवहेलना केलेली नाही। उलट पक्षी स्त्रियांना नायिका, महानायिका करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचं चारित्र्य, त्या गरीब असतील, कष्टकरी असतील, पण चारित्र्य किती चांगल्या पद्धतीने जपतात अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे स्त्रियांचं चारित्र्य हे खूप मोठी गोष्ट आहे हे सांगण्याचा पण प्रयत्न अण्णाभाऊ साठे यांनी केलेला आहे। परत एकदा सर्वच आपणा सर्वांना डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराच्या सर्वच जनतेला मी परत एकदा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो।